पाटोदा शहरातील राऊत वस्तीवर भीषण आग लागली असून 900 कडबा जळून खाक तर 2 जनावरे जखमी झाले आहेत. आज दुपारी 3 वाजण्याच्या दरम्यान मंगळवार दिनांक 29 एप्रिल रोजी पाटोदा शहरालगत असलेल्या राऊत वस्तीवर अचानकपणे लागलेल्या आगीने भीषण रूप धारण केलं. शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या या आगीत शेतकऱ्याच्या सुमारे 900 कडब्याच्या गठ्ठ्यांना आग लागून पूर्णपणे भस्मसात झाला आहे. आग लागण्याची वेळ ही दुपारची 3च्या दरम्यान लागली होती. प्रारंभी आगीचे स्वरूप किरकोळ होते, मात्र कडब्याचे साठे एकत्र असल्याने ती झपाट्याने पसरत गेली. अवघ्या काही मिनिटातच आगीने परिसरात थैमान घातले. मोठ्या प्रमाणावर धुराचे लोट निघत होते, त्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला होता. या आगीत केवळ कडबा जळून गेलाच नाही, तर केवळ शेतकऱ्यांच्या गोठ्यात असलेली एक म्हैस आणि वासरू यांना देखील आगीची झळ बसली आहे. दोघेही बाजून जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक पातळीवर उपचार सुरू आहेत. सुदैवाने मात्र म्हैस आणि वगारू दोघांचे प्राण वाचले आहेत. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी तात्काळ तातडीने अग्निशामक दलाला पाचारण केले होते, मात्र काही कारणास्तव अग्निशामक वाहन घटनास्थळी पोहोचू शकले नाही. परिणामी स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांनी टँकरमधून पाणी आणून स्वतः आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र काही वेळाने ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न शेतकऱ्याचा सुरू आहे. मात्र यामध्ये शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हे वैरण होती, वरून 500 जुनी आणि 400 नवीन अशी मिळून 900 कडबा त्या विजेच्या ह्याच्यामध्ये भस्मसात झाला आहे. आग लागायचं कारण सांगू शकता का पाटील? आग आपल्या उन्हाच्या ह्याच्या तीव्रतेमुळे आणि जवळून हे आपल्या ज्या MSCBच्या ज्या तारा गेल्या त्या त्यांचे शॉर्ट सर्किट होऊन जोराच्या हवेमुळे जे शॉर्ट सर्किट झाले आणि ठिणग्या ह्याच्यामध्ये पडून हे संबंधित सर्व नुकसान झालेलं आहे. आणि ह्याच्यामधनं प्रसंगाने एक म्हैस आणि एक वगार वाचली सोडली, पण त्याच्याही तीही जवळ बऱ्याच प्रमाणात भाजली गेली आहे.